संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना फोन करून विचारपूस केली आहे। अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक केली होती। शिवधर्म फाउंडेशन संघटनेचा संभाजी ब्रिगेडला कडाडून विरोध केला जातोय। तर काही दिवसांपूर्वी मंत्रालयाबाहेर शिवधर्मच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र आंदोलन करत इशाराही देण्यात आला होता। संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याचा आक्षेप शिवधर्म फाउंडेशनचा आहे। तर या विरोधातूनच शाईफेक केल्याचं बोललं जात आहे। दरम्यान शाईफेकीच्या घटनेनंतर पवारांनी गायकवाड यांना फोन करून विचारपूस केली। त्यासोबतच या प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला पवारांनी दिल्याचं बोललं जात आहे। शाईफेक करण्यात आली होती प्रवीण गायकवाड यांच्यावर। तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतो आणि त्यानंतर आता शरद पवार यांनी प्रवीण गायकवाड यांची विचारपूस केली आहे, त्यांना फोन केलेला होता। पाहूयात पुढची बातमी। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे। अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांबाबत वादग्रस्त विधान त्यांनी केलंय। बुलढाण्यातील एका आदिवासी शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती। त्यानंतर संताप व्यक्त करताना गायकवाड यांनी हे विधान केलं। दरम्यान मुंबईतील कॅन्टीन मॅनेजरला मारहाण केल्यानंतर आमदार गायकवाड यांच्या विरोधात विरोधक तुटून पडले होते। त्यातच आता त्यांनी अधिकाऱ्यांना शिवी दिल्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। फार गंभीर बाब आहे की फूड अँड ड्रग्सचे अधिकारी फोन घेत नाही, इकडे गेले सुद्धा नाही, त्यांना विद्यार्थी काळजी नाही। आणि जो संस्था चालक आहे तो या आदिवासी लेकरांच्या तोंडचा घास हिसकवतो, त्यांना दूध देत नाही, त्यांना अंडी देत नाही, वरण नुसतं त्या ठिकाणी वरणाचं पाणी असतं, मटण त्या लोकांना माहीत नाही। यावेळेस 3-4 वेळेस या विद्यार्थ्यांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला की आम्हाला जेवण मिळत नाही, आम्हाला उपाशी मारलं जातं। मग आदिवासी शाळा ह्या निर्माण केल्या कशा करता? आदिवासी भागात त्यांना खायला मिळत नाही, शिक्षण मिळत नाही, म्हणून त्यांना हॉस्टेल करून दिली। याची 75 लाखाची ग्रँट पर विद्यार्थी 21,000 पर महिन्याला यांना मिळतं। मग या संस्था चालकांनी एवढी का करावी की त्या लेकरांच्या तोंडचा घास खावा म्हणून? पाहूयात पुढची बातमी। नाशिक जिल्ह्यातील एका बँकेच्या आर्थिक स्थितीवरून सध्या चर्चा सुरू आहे। छगन भुजबळ यांनी बँकेतील चुकीच्या कर्ज वाटपामुळे बँक अडचणीत आल्याचा आरोप केला होता। या आरोपांना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिलं। भुजबळांचा गैरसमज झाल्याचं कोकाटेंनी म्हटलेलं आहे। तर सर्वपक्षीय नेत्यांनी बँकेचे पैसे बुडवले नाहीत असं कोकाटेंनी स्पष्ट केलं। दरम्यान कोकाटेंनी माझा गैरसमज दूर करावा असं छगन भुजबळ म्हणाले। नाशिक जिल्ह्याची ही जी बँक जी आहे हे एकेकाळी महाराष्ट्रातली नव्हे हिंदुस्थानमधली दुसऱ्या क्रमांकाची बँक होती आणि एवढा मोठा प्लान होता शेतकऱ्यांच्या कर्जाचा, देशामध्ये दुसरा क्रमांक। पण आमच्या तिकडचे जे आहेत अनेक वेगवेगळे सगळ्या पक्षाच्या जे सो-कॉल्ड नेते ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे ही बँक बुडवून टाकली। निवडणुका घेऊ नये या मताचा मी सुद्धा आहे। निवडणुका ह्या बँकेला परवडणाऱ्या नाही आहेत, नंबर 1। नंबर 2, सर्व पक्षांच्या लोकांनी बँक संपवली वगैरे असे आरोप चुकीचे आहेत। भुजबळांचा कुठेतरी गैरसमज केलेला दिसतोय, असं काही झालेलं नाही। ठीक आहे, माझा नेहमीच गैरसमज होतो, त्यांचा समज चांगला आहे ना, होऊ द्या। त्यांना म्हणावं की अगोदर ही बँक कोणी बुडवली काय त्याची आपल्याला तर माहिती असेल तर सांगा ना, कशा रीतीने बुडवली गेली ती। 1 नंबरची बँक होती महाराष्ट्रातली आणि देशातली 2 नंबर। मी काय तिथे नव्हतो संचालक, त्यामुळे त्याने आता सांगावं, माझा गैरसमज दूर करावा ना त्यांनी।